नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्यावसायिक बँकांची कार्ये हा भाग आपण अभ्यासत होतो. त्यातील प्राथमिक कार्य आणि दुय्यम कार्य अशी दोन प्रकारची कार्य आहेत. त्यातील आपण ठेवी स्वीकारणे आणि कर्ज देणे हा भाग पाहिलेला आहे. प्राथमिक कार्यामध्ये ठेवी स्वीकारण्याच्यामध्ये 4 प्रकारच्या ठेवी पाहिल्या आपण. नंतर कर्ज देण्यामध्ये कर्ज आणि म्हणजे लोन आणि ॲडव्हान्सेस याचा पण आपण अभ्यास केलेला आहे. त्यानंतर आपण आता दुय्यम कार्य म्हणजे बँका ठेवी स्वीकारणे आणि कर्ज देणे याच्याशिवाय अजून काही इतर कार्य करत असतात. त्या कार्यांना दुय्यम कार्य म्हटलेलं आहे. या दुय्यम कार्याचं विभाजन प्रतिनिधी कार्ये आणि उपयुक्तता कार्ये अशा 2 गटामध्ये त्याचं विभाजन केलेलं आहे. तर त्यातलं पहिलं प्रतिनिधी कार्ये. आता प्रतिनिधी म्हणजे रिप्रेझेंटेटिव्ह. जसं आपल्या वर्गातला CR असतो, क्लास रिप्रेझेंटेटिव्ह, तसं खातेदारांचा रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून बँक काम करणार आहे. म्हणजे व्यावसायिक बँका काय करणार, त्यांचं ग्राहक आहेत, ग्राहक म्हणजेच त्यांचे खातेदार आहेत, ज्यांनी बँकेमध्ये खाते ओपन केलेले आहेत, त्या ग्राहकांचा प्रतिनिधी म्हणून काही कामं करणार आहे आणि त्या विशिष्ट कामांचा समावेश हा प्रतिनिधी कार्यामध्ये केलेला आहे. त्याच्यात पहिलं सांगितलं की नियमित भरणा व देयके. म्हणजे व्यावसायिक बँका काय करणार, वेळोवेळी पगार असेल म्हणजे खातेदाराचा पगार असेल किंवा खातेदारानं कुठं जर शेअर्स खरेदी केले असतील तर त्याच्यावरचा मिळणारा लाभांश आहे किंवा खातेदारानं कुठं पैसा गुंतवणूक करून ठेवलेला आहे त्याच्यावर मिळणारं व्याज आहे. तसंच इतर कोणत्याही अन्य स्वरूपामध्ये जर त्या खातेदाराला उत्पन्न मिळत असेल तर ते त्या खातेदाराच्या बँक खात्यामध्ये जमा करण्याचं काम बँकेच्याद्वारे केलं जातं. त्याच पद्धतीनं ग्राहकांनी म्हणजे त्या खातेदारांनी जर बँकेला सूचना दिली की तुम्ही आमचा टॅक्स एवढा आहे तो भरा किंवा विम्याचा हप्ता आमचा महिन्याला आहे, 3 महिन्याला आहे, तो हप्ता तुम्ही बँकेनं भरा म्हणून सांगितलं, किंवा भाडं आहे, बिझनेसचं भाडं असेल, ते भाडं तुमचं तुम्ही महिन्याच्या महिन्याला त्या जो कोणी मालक आहे त्याच्या नावे तुम्ही ट्रान्सफर करा. म्हणजे हे काय आहे तर पेमेंट करण्याचे आहेत, पैसे त्यांचे देण्याचे आहेत. मग अशी जी काही देयकं बिलं असतील ती सुद्धा ग्राहकांच्या स्थायी सूचनेनुसार बँक त्या ठिकाणी देण्याचं काम करत असते. मग ही बँक काय फुकट करत नाही. त्यासाठी बँका 3 महिन्याला किंवा वर्षाला काहीतरी रक्कम ही त्या खातेदाराकडून घेत असतात. म्हणजे बँकेच्या दृष्टीनं हे जे काही रक्कम घेतली जाणार ती उत्पन्नाच्या स्वरूपामध्ये बँकेला ते फीच्या स्वरूपामध्ये त्या ठिकाणी मिळत असलेलं दिसून येतं. ही सुविधा बँक खातेदारांच्या म्हणजे खातेदाराचा प्रतिनिधी म्हणून ती कामे बँक करत असलेली दिसून येते. त्यानंतर पोर्टफोलिओ व्यवस्थापन म्हणजे मोठ्या ज्या काही व्यावसायिक बँका आहेत त्या ग्राहकांच्या वतीनं त्यांच्या असणारे कर्जरोख्यांची खरेदी विक्री करणं, समभाग असतील त्यांची खरेदी विक्री करण्याचं काम ह्या बँका करत असतात. मग अशा सुविधांना काय म्हटलं की पोर्टफोलिओ व्यवस्थापन असं म्हटलेलं आहे. या सुविधामुळं काय होतं तर जास्त ग्राहक अशा सुविधा घेण्यावर भर देत असतात. त्यानंतर निधी हस्तांतरण म्हणजे फंड ट्रान्सफर, फंड पैसा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पैशाचं हस्तांतरण करायचं, ट्रान्सफर करायचे. मग या व्यावसायिक बँका काय करतात, एका शाखेतून दुसऱ्या शाखेत म्हणजे एकाच बँकेच्या 2 शाखा आहेत तर त्या एका शाखेतून दुसऱ्या शाखेत पैसे ट्रान्सफर करण्याची सुविधा देतात, किंवा एका शाखेतून इतर बँकांच्या शाखेत म्हणजे एक SBI बँक आहे आणि दुसरी बँक ऑफ इंडिया आहे तर स्टेट बँकेतून बँक ऑफ इंडियामध्ये पैसे ट्रान्सफर केले म्हणजे एका शाखेतून किंवा एका बँकेतून दुसऱ्या बँकेत केलं आणि एका शाखेतून दुसऱ्या शाखेत म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडियाचीच समजा विट्यात यशवंतनगरला एक शाखा आहे आणि कराड रोडला विवेकानंदनगरला एक शाखा आहे तर कराड रोडच्या शाखेतून यशवंतनगरच्या शाखेमध्ये SBIच्या बँकेमध्ये पैसे ट्रान्सफर केले. याचा अर्थ काय, एका शाखेतून दुसऱ्या शाखेत ट्रान्सफर केले किंवा एका बँकेतून इतर बँकेच्या शाखेत किंवा इतर बँकामध्ये पैसे ट्रान्सफर केले, याला म्हणायचं निधी हस्तांतरण. ही सेवा हस्तांतरणाची सुविधा देण्यासाठी वेगवेगळे उपक्रम विना अडथळा उपलब्ध करून देतात. म्हणजे हे पैसे ट्रान्सफर करायची जी काही सुविधा आहे ही कोणत्याही अडथळ्याविना या बँका पार पाडत असलेल्या दिसून येतात. त्यानंतर डिमटेरियलायझेशन म्हणजे बँका ग्राहकांना त्यांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या ठेवी असतील त्या इलेक्ट्रॉनिक स्वरूपात ठेवण्याची सुविधा उपलब्ध करून देतात किंवा त्या ग्राहकांना ती ठेवी इलेक्ट्रॉनिक स्वरूपात ठेवण्याची सेवा प्रदान करत असतात.
मग ग्राहकांच्या वतीने मगाशी पण आपण पाहिलं, ग्राहकांच्या वतीनं बँका काय करणार, समभागांचं हस्तांतरण करणार किंवा त्यांच्या समभागांची खरेदी विक्रीची सुद्धा सुविधा या बँका उपलब्ध करून देत असलेल्या दिसतात. म्हणजेच हे पण कार्य प्रतिनिधी स्वरूपाचं आहे. बँकेच्या खातेदाराच्या वतीनं बँक ते काम करत असते. त्यानंतर विदेशी मुद्रा व्यवहार म्हणजे फॉरेन ट्रान्झॅक्शन. बँका आपल्या ग्राहकांच्या वतीने परकीय चलन खरेदी किंवा विक्री करतात. म्हणजे खातेदार इथं इंडियामध्ये आहे आणि त्याला जर अमेरिकेच्या एखाद्या ज्याशी व्यवहार करायचा असेल तर ते चलनाचं बदलतं आहे. मग हे चलन उपलब्ध करून द्यायचं किंवा त्याची खरेदी विक्री करून द्यायचं काम आहे ते बँक या ग्राहकाच्या वतीनं करत असते. सामान्यपणे विदेशी व्यवहारातून प्राप्त होणाऱ्या विदेशी मुद्रा ग्राहकांकडून खरेदी करतात आणि त्याच मुद्रा ग्राहकांना आवश्यक असेल तेव्हा परकीय व्यापारासाठी विक्री करतात. म्हणजे ग्राहकांच्याकडून घ्यायचे पैसे आणि नंतर त्यांना जेव्हा गरज असेल तेव्हा त्याचं विक्री हे त्या ठिकाणी केलेली दिसून येते. त्यानंतर उपयुक्तता कार्ये म्हणजे ह्या प्रतिनिधी कार्याच्या शिवाय अजून काही उपयुक्त अशी कार्ये बँका करत असतात. त्याच्यामध्ये धनादेश म्हणजे चेक. धनादेश म्हणजे काय असतं तर बँकेच्या एका शाखेतून त्याच बँकेच्या किंवा दुसऱ्या बँकेच्या शाखेत पैसे भरण्याचा आदेश होय. म्हणजे बँकेच्या एका शाखेतून त्याच बँकेच्या दुसऱ्या शाखेत म्हणजेच SBIच्या एका शाखेतून SBIच्याच दुसऱ्या शाखेत किंवा दुसऱ्या बँकेच्या शाखेत म्हणजे SBI बँक ऑफ महाराष्ट्राच्या शाखेमध्ये पैसे देण्याचा आदेश म्हणजे त्याला धनादेश. सेम बँकेत किंवा इतर कोणत्याही बँकेमध्ये पैसे एका शाखेतून दुसऱ्या शाखेमध्ये भरण्याचा आदेश म्हणजे धनादेश. बँक आपल्या खातेदारांना तसेच खाते नसलेल्यांना मसुदा जारी करते तर धनादेश फक्त खातेदारांना दिले जातात. म्हणजे चेक धनादेश आहे हा कोणाला, फक्त खातेदाराला दिला जातो. आपलं त्या बँकेत जर खातं असेल तरच आपल्याला चेक मिळणार आहे किंवा ही सुविधा मिळणार आहे. पण ड्राफ्ट मसुदा म्हणजे आपण DD म्हणतो, डिमांड ड्राफ्ट, याच्या डिमांड ड्राफ्ट पैसे ट्रान्सफर करण्यासाठी मात्र आपल्याला त्या बँकेमध्ये आपलं अकाउंट असलंच पाहिजे असं बंधन नाही. मग आता हे धनादेश वटवण्यासाठी किंवा धनादेशाचे पैसे हस्तांतरण करण्यासाठी बँक कोणतीही एक्स्ट्रा चार्जेस घेत नाही. पण बँक मसुदा म्हणजे DDनं पैसे जर ट्रान्सफर करायचे असतील तर त्यासाठी मात्र बँक अधिकचं शुल्क म्हणजे कमिशन त्या ठिकाणी चार्ज करत असते. त्यानंतर लॉकर सुविधा. लॉकर आपल्याला सगळ्यांना माहीत आहे, आपली घरातली मौल्यवान वस्तू असतील, कागदपत्र असतील किंवा सोनं चांदी मौल्यवान दागिने आहेत, ह्या वस्तू घरामध्ये ठेवण्यापेक्षा, कारण घरामध्ये रिस्क असते, सुरक्षितता नसते, म्हणून त्या वस्तू सुरक्षित राहण्यासाठी आपण काय करतो ते कोणाच्या ताब्यात तर बँकेच्या ताब्यात आपण हे देत असतो. मग हे का माहिती आहे, व्यावसायिक बँक सामान्यपणे काही चार्जेस आकारून त्या ठिकाणी त्या ग्राहकाला उपलब्ध करून देत असते. म्हणजे हे काय झालं, आपल्याला ग्राहकांना उपयुक्त असं हे कार्य आहे. त्यानंतर प्रकल्प अहवाल. बँका ह्या ग्राहकांच्यासाठी प्रकल्प अहवाल आणि व्यवहार्यता अभ्यास अहवाल तयार करतात. म्हणजे ग्राहकांच्यासाठी बँका काय करणार आहेत, त्याचे प्रकल्प अहवाल असतील किंवा व्यवहार्यता अभ्यास अहवाल असतील ते तयार करण्याचं काम करतात किंवा ती सुविधा उपलब्ध करून देतात. प्रकल्प अहवाल बाजारपेठेमधून निधी मिळवण्यास म्हणजे बाजारपेठेतून निधी म्हणजे पैसे मिळवण्यासाठी आणि सरकारी अधिकाऱ्यांकडून मंजुरी मिळवण्यास सक्षम ठरवतात. म्हणजे पैसे मिळवायचे आहेत किंवा सरकारी अधिकाऱ्यांच्याकडून मंजुरी मिळवायची आहे तर त्यासाठी हे प्रोजेक्ट आहेत हे त्या ठिकाणी सक्षम ठरत असतात. त्यानंतर भेट धनादेश म्हणजे गिफ्ट द्यायचं, गिफ्ट चेक. बँक खातेदारांना आणि इतरांना भेट धनादेश आणि सोने नाणे यांची सुविधा पुरवितात. म्हणजे बँका कोणाकोणाला, खातेदारांना आणि इतरांना भेट धनादेश आणि सोनं नाणं यांची सुविधा देत असतात. मग भेट धनादेश किंवा नाणी ही ग्राहकांकडून विविध समारंभाच्या वेळी भेट देण्यास उपयुक्त ठरतात. त्यानंतर अंडररायटिंग सेवा. व्यावसायिक बँका ह्या वेळोवेळी कंपन्यांकडून वितरित केल्या जाणाऱ्या विविध सिक्युरिटीज अंडररायटर म्हणून काम करतात. म्हणजे एखाद्या कस्टमर असेल त्याला
त्याचं जे काय सिक्युरिटीज आहेत त्या म्हणजे शेअर्सची खरेदी विक्री असेल ही त्याला स्वतःला करता येणं शक्य नाही. त्यावेळेला तो काय करतो, ते बँकेला सांगितलं जातं आणि बँकेकडून त्याचा खरेदी विक्रीचे व्यवहार हे केले जातात. वितरित न झालेले समभाग हे या बँकेकडून विकत घेतले जातात. म्हणजेच मगाशी मी आता सांगितलं की भागांची खरेदी विक्री आहे ही या बँकेमार्फत केली जाते. त्यानंतर सोने गुंतवणुकी संदर्भातील सेवा. विविध व्यावसायिक बँका सुवर्ण किंवा सोन्याची विक्रीची सेवा देतात. म्हणजे बँका ग्राहकांना काय करतात, सोन्याची विक्री करण्याची सेवा उपलब्ध करून देतात. विविध बँका ग्राहकांकडून मोठ्या प्रमाणावर सोन्याचे आणि सोनं किंवा सोन्याचे दागिने खरेदीचे व्यवहार करतात. तर काही बँका ग्राहकांना गोल्ड फंड, गोल्ड ETF इत्यादीसाठी सल्लागार सेवा देखील पुरवितात. म्हणजे एखादा खातेदार आहे आणि त्याला गोल्डमध्ये पैसे गुंतवायचे आहेत, जी सोन्याची खरेदी विक्री ऑनलाईन चालू असते तसे त्यांना व्यवहार करायचे आहेत. तर या ठिकाणी जर त्या कस्टमरला काही सुविधा पाहिजे असेल किंवा सल्ला पाहिजे असेल तर हा सल्ला पुरवायचं कामसुद्धा हे आपल्या व्यापारी बँका किंवा व्यावसायिक बँका आहे त्या करत असलेल्या दिसून येतात. म्हणजे बघा, इथं व्यावसायिक बँकांची कार्य हा भाग या ठिकाणी संपला. व्यावसायिक बँकांची कार्यामध्ये आपण प्राथमिक कार्य आणि दुय्यम कार्य असं 2 मेन पॉईंट आहेत. तर या प्राथमिक कार्यामध्ये ठेवी स्वीकारणे आणि कर्ज देणं असे 2 पॉईंट, तर दुय्यम कार्यामध्ये प्रतिनिधी कार्य आणि उपयुक्तता कार्य असे 2 पॉईंट आहेत. तर हा भाग आपला इथं या ठिकाणी संपतोय.